नमस्कार, मी शरद पवार, शरद ॲग्रोचा चेअरमन. आज मी पोटेगावमध्ये शेतकऱ्याचं नाव काय? सविता रेवणनाथ ओगले. या सत्य परिस्थितीमध्ये मी आज ह्या पोटेगावामध्ये उभा आहे. सांगायला अतिशय दुःख होतं की हातातोंडाशी घास आलेला या शेतकऱ्या ताईचा पूर्ण जमिनीला भुईसपाट झालेला आहे. अगदी एकही कणीस तुम्हाला सांगतो हाती लागणार नाही. किती 3 एकराचा प्लॉट आहे ना? 2 एकराचा प्लॉट आहे. त्यांची पूर्ण एकही दाणा त्यांच्या हाताला लागणार नाही. सरकार बाईमापला माझी विनंती की तात्काळ त्यांचे पंचनामा तर तुमचं झालेले आहेत, पण त्यांना जमीन खांदून गेलेली, म्हणजे पलीकडे जर बघितलं तर अगदी डोक्यासारखं खडं पडलेलं आहेत, पाईप उघडी पडलेली आहेत आणि त्यांची अगदी बंधाऱ्याला चिटकूनच जमीन असल्यामुळं त्यांचं अतिशय नुकसान, ऊसाचंही नुकसान झालेलं आहे. आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही विनंती. आणि पुढचं आमचे शेतकरीच तोंडाने सांगतील की सत्य परिस्थिती काय आहे. मकाचंही वाटून झालेलं आहे. ते काड्या आल्या मकाची, पाण्यात मका पोहत आहे. बरं, मका पाण्यात पोहते. आता तुम्हाला असं वाटतं की ह्यातनं काही 1 रुपयाचं उत्पन्न होईल किंवा असं? काय होत नाही, 1 रुपया पण हाती लागत नाही. ह्यातनं रुची निघतोय सारा कॅन्सर. निश्चितच तुमचा पंचनामा अति तातडीने तुमचा झालेला आहे. लवकरच तुम्हाला त्यातनं सरकार दरबारी न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट की जी जमीन खांदून गेलेली त्याचं सुद्धा अधिकचं पैसे तुम्हाला, त्याचा वेगळा पंचनामा त्यांना आपण सगळ्यांना देशभर नियमाकडनं करमाळा तालुका असेल किंवा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय मिळवून देण्यासाठी तुमच्या बांधावर आम्ही शरद ॲग्रो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्ही काही घाबरून जाऊ नका. निश्चितच तुम्हाला त्यातनं तुमचे जमिनीचे पण पैसे, जी वाहून गेलेली माती आहे किंवा ती दुरुस्तीसाठी तुम्हाला त्यातनं लवकरात लवकर न्याय देण्यासाठी सक्षम सरकार पण तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद ॲग्रोही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद.